आता या कारकुंडीपेक्षा आमच्या आजारपणाला जास्ती महत्व मिळणार आहे. खरं तर हे चांगलं आहे की माणसाने असं मध्ये मध्ये आजारी पडायला पाहिजे, म्हणजे आपल्या मनाला पाहिजे तसं होतंय. आता चिडचिड करण्यापेक्षा असं आजारी पडलेलंच चांगलं. सेवा आणि मेवा दोन्ही बी एक साथ. आता मस्तपैकी भाकरी, तांबडा रस्सा आणि सुक्क. आहा, लई मज्जा येणार आहे नंदिता. वहिनी आत येऊ काय? राणा भाऊजी या या. खोकला झालाय. कशी आहे तब्येत? अहो काय सांगायचं राणा भाऊजी, लई बेकार हालत झाल्या बघा आमची. काय सुधरणच झालंय खोकल्यानं. अहो म्हणून तर तुमच्यासाठी लई भारी औषध घेऊन आलोय बघा. नुसता तांबडा रस्सा केलाय काय? पांढरा नाही केला? अहो रस्स्यापेक्षा भारी औषध आहे हे. अगं बाई काय आणलंय बघू? गोदाक्कानं कडक काढा केलाय तुमच्यासाठी. वय वय कडक काढा केलाय गोदाक्कानं. लय भारी लय भारी. हे असलं कडू काय तर पिऊ वाटत नाही आमस्ती. राहू द्या. वहिनी कडवट काढा प्यायल्याशिवाय माणसाचा खोकला जात नाही. वय माणसाचा खोकला जात नाही. कसं वाटतंय? एकदम भारी. खरंच रामबाण उपाय हा. जरा जरा बरं वाटायला लागलंय. अहो कोल्हापूर इलाज आहे ह्यो. तुमच्या मुंबईचा नाही, काम करणारच. आता सारखं मुंबई मुंबई करू नका. मी पण आता कोल्हापूरची. होय ना व? मग असं चमच्यानं का पिताय? लावा की वाटी तोंडाला. वाटी? अहो लावा, काय होत नाही. जमलं की तुम्हाला? जरासा तिखट आहे पण चव एकदम भारी. आणि अशा पावसाळी वातावरणात तर प्यायला खूप मजा येते. आता तुम्ही कोल्हापुरी झालात. हा फक्त ती एक गोष्ट राहिली ही झाली की तुम्ही एकदम पक्क्या कोल्हापुरी होणार बघा. कुठली? अहो कोल्हापुरी माणसं बोलून दाखवत नाहीत, करून बी दाखवतात. ही गोष्ट मी घेऊन येतो, मग समजेल तुम्हाला.